हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आपण मुगाचं वरण करतो, तुरीचं वरण करतो, तर आज आपण अख्ख्या मुगाचं वरण करणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मूग जे घेतलेले आहेत ते भिजत घातलेले नाही आहेत, कच्चेच आहेत आणि आपण कच्च्या मुगाचंच वरण करणार आहोत। त्यासाठी ह्याला आधी आपण स्वच्छ निवडून बघायचं, कारण अख्खे मूग म्हटलं की त्यामध्ये खडा वगैरे असण्याची शक्यता असते। त्यामुळे आधी मूग निवडून घ्यायचे आणि नंतर स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये ते शिजण्यासाठी आपण इथे दुप्पट तिप्पट पाणी टाकलेलं आहे। आता कुकरचं झाकण लावून ह्याच्या 6 ते 7 शिट्ट्या आपण करून घेतल्या। तर आता आपण हे कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आपण आपले मूग कशा पद्धतीने शिजलेले आहेत। तर इथे आपण कुकरचं झाकण काढलं, तर इथे बघू शकता छान आपले म्हणजे पहिली सिटी हाय गॅसवरती जरी केली तरी लो टू मीडियम गॅसवरती हे शिजवून घ्यायचे आणि 6 ते 7 शिट्ट्या जरी काढून घेतल्यानंतर व्यवस्थित असं छान आपले मूग शिजले जातात। तर पाणी बघू शकता तुम्ही, मस्त पूर्ण आपले मूग शिजण्यासाठी आटून गेलेलं आहे। तर एक पळी घ्यायची आणि त्याने असं मॅश करून घ्यायचं। आता मॅश करताना जर थोडं घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून मॅश करून घ्यायचं, जेणेकरून जी मुगाची वरती साल असते आणि आतली जी डाळ असते ना ती पूर्णपणे एकजीव होते। त्यामुळे ह्या पद्धतीने पाणी टाकून थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं। तर इथे आपण छान असं याला फेटून घेतलेलं आहे, मिक्स झालेलं आहे हे। तर आता आपण याला फोडणी देणार आहोत। तर इथे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली, मोहरी छान अशी थोडंसं जिरं घालायचं, थोडासा कढीपत्ता आणि इथे मी लसूण आणि मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत त्या इथे टाकलेल्या आहेत। त्याचं प्रमाण तुम्हाला जसं तिखट कमी जास्त आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आणि हे सुद्धा आता छान असं तळून घ्यायचं। त्यामध्ये चिमूटभर हळद, तुम्ही हळद कुकरमध्ये शिजताना सुद्धा घालू शकता किंवा आत्ता सुद्धा फोडणीमध्ये घातली तरी सुद्धा चालते। आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकलेला आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपण तळून घेऊया। तर इथे कोथिंबीर टाकलेली आहे, अर्धी कोथिंबीर नंतर टाकायची आणि अर्धी आत्ता टाकलेली आहे तळताना, कारण कोथिंबीर छान अशी तळली की त्याचा वास खूप छान येतो आणि कुठलीही भाजी जरी आपण केली तर त्याची चव अगदी छान लागते। त्यामुळे इथे आपण कोथिंबीर टाकलेली आहे, हे सुद्धा आता आपण व्यवस्थित तळून घेऊया। तर हे सगळं आपलं तळून झालेलं आहे। जे आपण मूग शिजवून घेतले ते आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे ते। पातळ हवी असेल तर थोडं अजून पाणी वाढवू शकता, जर तुम्हाला घट्टच हवी असेल तर ह्या पद्धतीने जरी ठेवलं तरी सुद्धा चालते। आता ज्या पातेल्यात मी मूग आणि ते काढून घेतलं होतं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घेतलं आणि ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। तर मला ह्या इतकंच पातळ हवं आहे तर मी तेवढंच पाणी टाकलं। आता चवीपुरतं मीठ टाकूया आणि ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची। तर इथे आपल्या अख्ख्या मुगाच्या वरणाला छान अशी उकळी फुटलेली आहे। तसे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळे मसाले वगैरे सगळं एकजीव होतं। आता आपलं वरण छान असं उकळलेलं आहे, तर आपण राहिलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेऊया। तर इथे आपण छान अशी कोथिंबीर टाकलेली आहे, तुम्ही आत्ता टाकू शकता किंवा म्हणजे आधी टाकली तरी चालते किंवा आत्ता टाकली तरी चालते। तर छान असं आपलं वरण, मुगाचं वरण तयार झालेलं आहे। भाकर, चपाती किंवा भात यासोबत कशाही सोबत खूप छान लागतं आणि पौष्टिकसुद्धा आहे। आपण कुठेही मुगाची साल वगैरे काढलेली नाही आहे किंवा बऱ्याचदा आपण आता जेव्हा वरण करतो मुगाचं त्याला साल थोडीही नसतेच। तर तयार झालेलं आहे आपलं अख्ख्या मुगाचं वरण। तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही माझा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल।